हाय, हॅलो, नमस्कार. मी आहे अर्चना गायकवाड Y4N ह्या माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करते. तर खूप दिवस झाले आपले व्हिडिओ येत नव्हते. माझे काही थोडेसे पर्सनल रिझन होते, त्याच्यामुळे व्हिडिओ येत नव्हते. इथून पुढे मी आधीचे जे व्हिडिओ होते त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत आले की आता आपले व्हिडिओ रेग्युलर येतील, पण माझ्या वैयक्तिक कारणामुळे मला व्हिडिओ काही टाकता नाही आले. पण मी प्रयत्न करेल इथून पुढे रोज नवीन अपडेट देणे किंवा नवीन व्हिडिओ बनवून टाकणे, मी ते करण्याचा प्रयत्न करेन. आणि मी त्याचं रिझन पण तुम्हाला सांगणार आहे की माझे व्हिडिओ का येत नव्हते, काय कारण होतं. या संदर्भात मी तुम्हाला हळूहळू स्टेप बाय स्टेप व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत जाईल. तर तुम्हाला आज एक नवीन गोष्ट सांगायची आहे की तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की माझ्या मुलीला ड्रॉइंग काढायला खूप आवडतं. तिला ह्या गोष्टींची आवड आहे. तर तिने आज माझ्या कानातले नाही आहे, तर ती बोलली की मम्मी तुला आज व्हिडिओ शूट करायचा आहे, तर तू माझे कानातले घाल आणि माझ्या कानातल्याचं पण प्रमोशन करता मी तुम्हाला सांगते की तिने हे बघा तिने असं एक कानातल्याचं हे बनवलं आहे. ह्याच्यामध्ये गुलाबाची ही पाकळी आहे. हे बघा, गुलाबाची ही पाकळी आहे आणि तुटत नाही. ती म्हटली मम्मी हे तुटत नाही. तर अशा पद्धतीने हे गुलाबाची पाकळी टाकून ह्या आर्ट्सला काय म्हणतात ग? रिझन आर्ट्स म्हणतात, मला समजत नाही, पण तिने हे बनवले. आता मी हे कानातले तुम्हाला घालून दाखवते की याने कसा लुक येईल म्हणून. तर हे बघा, मी तुम्हाला आता घालून दाखवते. आता मी तुम्हाला घालून दाखवते. हे बघा किती छान लुक आलेला आहे. हे बघा, दिसतंय तुम्हाला? हे बघा. तर तुम्हाला कोणाला अशा प्रकारचं जर आर्ट्स करायचं असेल किंवा अशा प्रकारचे जर कानातले तुम्हाला बनवायचे असले, तर तुम्ही माझ्या यूट्यूबच्या पेजच्या खाली कमेंटमध्ये तुम्ही सांगा. मी तुम्हाला वैयक्तिक मेसेज करून तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. हे बघा, बघू शकता तुम्ही. तर आज व्हिडिओ काढण्याचं कारण की हेच होतं आहे की खूप दिवस झाले व्हिडिओ येत नव्हते. काही कारण होतं, काय नाही. घरचे पण मला म्हणत होते की इतके दिवस झाले तू व्हिडिओ टाकलेले नाही किंवा काय असं, नाही का. तर म्हणून मी आज विचार केला, मी कालच विचार केला होता की व्हिडिओ टाकायचा म्हणून. मग आता सहज माझ्या विचार आला. इतके दिवस माझं फक्त एकच काम आहे की सकाळी उठायचं, दुकानात जाऊन त्यांना मदत करायची. त्यांना मदत आल्यानंतर घरातला स्वयंपाक वगैरे करायचा. ते झाल्यानंतर मुलांना उठवायचं. मुलं 9 वाजताच उठतात. मुलं 9 वाजता उठतात, कारण तुम्हाला माहिती आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहे. आणि दुसरी गोष्ट, मग स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मी परत दुकानात त्यांच्याकडे जाते आणि त्यांना जेवायला सुट्टी देते. 12 साडेबारापर्यंत मी त्यांना जेवायला सोडते. पण त्याच्यानंतर 12 साडेबाराच्या नंतर 1 ते 4 हा टाईम माझा पूर्ण रिकामा असतो. मग ह्या रिकाम्या वेळात मी काय करते, किंवा मी आता तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे की माझा एक बिझनेस आहे साड्यांचा, ड्रेसचा. तो बिझनेस पण मी थोडे दिवस बंद केला होता, कारण मला माझ्या पुतणीचं लग्न पण होतं. आणि लग्नानंतर मग आईकडं पण मी गेले होते 1-2 दिवस. आईला पण 7-8 दिवस मी माझ्याकडे बोलवून घेतलं होतं. आणि मग अशा बऱ्याचशा गोष्टीमुळं मी आईला पण थोडासा वेळ द्यायचं ठरवलं. अशा बऱ्याचशा गोष्टी मी केल्या. आता मला आईसंग परत 2-3 दिवसांनी आईला भेटायला जायचं आहे. आणि दुसरी गोष्ट की अशी का, तर बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या ज्या तुमच्यासोबत मला शेअर करायच्या आहे, ज्या करणार आहे मी अजून शेअर तुमच्यासोबत, पण टप्प्याटप्प्याने करणार आहे. की म्हणजे मी सांगणार आहे की नेमकी काय झालं किंवा काय असं, किंवा काय झालं की माझ्या
सविस्तर कारण पण सांगणार आहे. तर काय झालं की ही गोष्ट 7-8 महिन्यापूर्वीची साधारणतः दिवाळीच्या ऑक्टोबरमध्येच दिवाळी होती. दिवाळीच्या पिरियडमध्ये मी आईकडे गेले होते. मी तुम्हाला हे नंतर सांगते, म्हणजे मुलं पण घरात आहे, थोडंसं नंतर सांगते मी तुम्हाला. तर मी तुम्हाला माझं रुटीन सांगते. मी बिझनेस चालू केला आणि माझ्याकडे ड्रेस होते. माझ्याकडच्या ज्या कॉटन साड्या होत्या त्या कॉटन साड्या पूर्णपणे संपल्या. म्हणजे मला रिस्पॉन्स चांगला भेटला कॉटन साड्यांमध्ये. आणि मग तो माल मी घेतला होता मार्च महिन्यामध्ये. मग त्याच्यानंतर मग मी बचत गटाच्या स्टॉलमध्ये पण मी तो माझा हे केला, स्टॉल लावला बचत गटाच्या ह्याच्यामध्ये. तर मला तिथून पण मला चांगला रिस्पॉन्स भेटला. म्हणजे आपण जसं घराच्या बाहेर पडतो आपल्याला कळतं की कसं हे करायचं, आपण थोडीशी आपली डेअरिंग वाढवतो, कसं आपल्याला त्याच्यासोबत हे आलं पाहिजे, हे करता आलं पाहिजे. त्याची पण मी सुरुवात केली आणि मला घरच्यांनी पण खूप सपोर्ट केला. इवन माझ्या मुलांनी पण सपोर्ट केला आणि माझ्या नवऱ्याने पण मला खूप सपोर्ट केला. कारण मी जेव्हा म्हणजे मी पहिल्या दिवशी जेव्हा माझं हे चालू केलं तर मी माल तर मी भरला, पण तो कसा खपवायचा हे मला कळत नव्हतं. मग माझ्याकडे अशीच बातमी आली की बचत गटाचे स्टॉल चालू आहे, तुम्ही हे करता का? पण मी आता जे माझ्या नवऱ्याने खूप सपोर्ट केला. त्यांचं ते दुकान बंद करून ते मला घ्यायला यायचे. मग तिथून आल्यानंतर आम्ही संध्याकाळी 10-10:30 वाजता जेवण करायचो आणि झोपायचं. 4 दिवस स्टॉल होते. इवन माझा साड्यांचा सगळा माल संपेल होता. साड्यांचं काहीच नव्हतं, फक्त जे नवीन टी शर्ट वगैरे राहिले ते आहेत अजून. त्याच्यातले अजून सिंगल पीस आहेत अजून 2-3, म्हणजे प्रत्येक साईजमधले एक साईज आहे उपलब्ध असे आहे. म्हणजे माझा चालू आहे हळूहळू. मग त्याच्यानंतर मग आमच्या पुतणीचं लग्न आलं. मग सगळं हळद वगैरे सगळं देवदर्शनाला जाणं, देवदर्शनाचा व्हिडिओ तर मी तुम्हाला टाकलाच होता. आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहे की मी हळूहळू माझ्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. लग्नाच्या पण काही गोष्टी आहे, डान्स करताना आहे. फक्त लग्नाच्या दिवशीचेच मला फोटो वगैरे काही टाकता आले नाही, कारण त्या दिवशी फोन माझ्याकडे असूनही मला वेळ मिळालाच नाही फोटो वगैरे शूट करायला. बरेचसे नातेवाईक आले होते, जवळचे आलते, जे कधी न येणारे ते नातेवाईक, कधी न भेटणारे ते नातेवाईकसुद्धा ह्या लग्नाच्या निमित्ताने भेटायला आले होते. बरेचसे गेले, काही येऊन गेले, पण गडबडीत त्यांना भेटणं पण नाही झालेलं, असे पण नातेवाईक, असं पण झालं माझ्या बाबतीत. आणि त्याच्यानंतर मग मुलीचं परत मूळ हे ते सगळं याच्यामध्ये मला मी शूट करून ठेवलं, पण मला ते काय हे करता नाही आलं, टाकता नाही आलं. माझ्या याच्यामध्ये शूट आहे, मी एडिटिंग करून ते टाकणार आहे. आणि बरंचसं असं मग हे झाले, बरेचसे व्हिडिओ आहेत आमचे हळदीचे, डान्स करताना वगैरे आमच्यात कसं असतं, कसं हे ते बरेचसे व्हिडिओ केलेले आहेत. माझा बिझनेस पण चालू आहे. मी थोडंसं आता हळूहळू बिझनेसचं पण आपलं थोडंसं वरचे स्टेप आपण थोडं चालू ठेवतो. मग माझी आईन ते पण लग्नासाठी आले होते. ते पण 2-3 दिवस राहिले. आणि त्याच्यानंतर मग आईचं हे झालं. मग मी तिच्याकडे गेले. मग तिला माझ्याकडे 2-3 दिवस 8 दिवस घेऊन आले. मग आम्ही शनी शिंगणापूरला गेलो. तिकडचे पण मी व्हिडिओ काढलेले, मी तुम्हाला दाखले की शनी शिंगणापूरचं मंदिर माझा मोठा भाऊ होता त्यावेळेस मी गेले होते त्यांच्या संग. त्याच्यानंतर मग माझं जाणंच नाही झालं. इतकं खूप छान पद्धतीने मंदिर इतकं बेस्ट झालेलं आहे. आणि आम्ही शुक्रवारी गेलो होतो आणि शनिवारी शनी जयंती होती. तर आम्ही शुक्रवारी गेलो होतो आणि शनी जयंती होती. पण आमचं शुक्रवारी इतक्या छान पद्धतीने दर्शन झाले. इवन आम्हाला जो प्रसाद होता तो प्रसाद पण तिथं खायला भेटला. की आईची अशी हे त्याच्यामुळे आम्हाला कुठं जाता येत नाही
आईला घेऊन, पण तिची खूप दिवसाची इच्छा होती की जी पूर्ण करायची होती. म्हणून मग मी तिला तिकडे घेऊन गेले होते. माझे वडील पण आले होते. आम्ही म्हणजे हे नव्हते, मुलं, मी आणि माझे आई वडील एवढेच होतो आम्ही. तर इथून पुढचे व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करेन. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला तुम्ही सपोर्ट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कसं आहे, मी नवीन आहे त्याच्यामुळे मला काही एवढं अजून यूट्यूबचं समजत नाही. एकदा जसं स्टेप बाय स्टेप मला जर कळत जाईल तसं मी तुम्हाला माझ्या चॅनलवर चांगल्याच गोष्टी टाकण्याचा प्रयत्न करेन. इवन काय आपण म्हणू शकतो, आपल्याला कसं हे करता येईल, आपल्या गृहिणीला घरी बसून कसं आपण स्वतःला आपलं मन रमवू शकतो कोणत्या गोष्टीमध्ये, किंवा आपण काय करू शकतो घरी बसल्या, बिझनेस काय करू शकतो, आपल्या स्वतःचा आपण शरीराची काळजी कशी घेऊ शकतो, किंवा आपला आत्मसन्मान, आपला स्वाभिमान कसा आपण ठेवला पाहिजे, की आपल्याला कोणी जर काही आपल्याला कोणी हे केलं तर आपण त्याशी लढता आलं पाहिजे. तर चला, मी तुम्हाला आता भेटू उद्याच्या भागात.